नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्र हो, आज आपण अभ्यासणार आहोत एक वृक्ष, चितमपल्ली सरांच्या लेखामधला एक सुंदरसा वृक्ष. त्याचं नाव आहे पळस. चितमपल्ली सरांचा हा लेख आपल्याला जंगलाचं देणं या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल. साहित्य प्रसार केंद्राने प्रकाशित केलेलं हे पुस्तक आणि हा लेख सर्वप्रथम प्रकाशित झाला होता सकाळमध्ये, तो देखील 1985 साली. सर लिहितात, पळसाचं झाड माझं लक्ष वेधतं ते चैत्रात. सारा वृक्ष लाल फुलांनी बहरून जातो. झाड पर्णहीन होतं. साऱ्या झाडावर फुलंच फुलं दिसतात. वाटतं रंगाचं सरोवर आपण पाहत आहोत. रामायणात प्रभू रामचंद्र विंध्य पर्वताच्या पायथ्याजवळ आल्यावर सीतेला म्हणतात, आदिप्तानीव वैदेही सर्वतः पुष्पितान्न गान स्वैही पुष्पैही किंशुकाण पश्य मालिनः शिशिरात्यये. अर्थात, सीते बघ, वसंत ऋतूत पळस जणू फुलांच्या माळल्याला आहे. फुललेला पळस पाहून वाटतं की जणू तो आगीने जळत आहे. पळसाच्या लाकडामध्ये सुप्त अग्नी असतो. प्राचीन काळी यज्ञासाठी अग्नी प्रज्वलित करण्याकरिता पळसाच्या लाकडाचा उपयोग केला जाई. जणू वसंतात हा सुप्त अग्नी फुलांच्या रूपाने बाहेर पडतो. साहेबांनी यालाच फ्लेम ऑफ फॉरेस्ट असं म्हटलं. तेवढं आपल्या लक्षात राहिलं, साहेबांच्या देशामध्ये पळसाचं झाड नाहीच. त्यातील मूळ कल्पना संस्कृतातूनच घेतली आहे. एरवी पळसाच्या झाडा इतकं अनाकर्षक झाड जंगलामध्ये कुठेही नसावं. आंबा व मोहाचा आकार डेरेदार असतो, तसा प्रत्येक वृक्ष बीजातूनच आकार घेऊन जन्माला येतो. पण पळसाचं झाड मात्र आकारहीन असतं. वनातील जमीन निकस व्हायला लागली की पळसाचं प्रमाण वाढू लागतं. गुरढोरं, शेळ्या मेंढ्या पळसाच्या पानाला तोंडही लावित नाहीत. त्या निकृष्ट जमिनीत ती वाढू लागतात. पळस निकृष्ट जमिनीचं प्रतीक आहे. कुवार व चिरपल्लवी जंगलामध्ये तुम्हाला पळसाचं झाड दिसणार नाही. पळसाला जसा आकार नाही तसाच त्याच्या सुंदर फुलांना गंधही नाही. फुलांचा बहर संपू लागताच त्याला कोवळी पालवी फुटते. ती पाने मुंगुसाच्या कानासारखी लालसर दिसतात. पण फुललेला पळस मला आवडतो तो वेगळ्याच कारणाकरिता. पळस फुलला की गुलाबी रंगाच्या पळस मैना अर्थात रोझी पॅस्टर यांचे थवेच्या थवे युरोप, आशिया, मध्य पूर्व प्रदेश, तुर्कस्थान या भागातून भारतातील पळसाच्या जंगलामध्ये येतात. आभाळात त्यांचे थवे पाहिले की वाटतं ढग आले आहेत. प्रचंड किलकिलाट करीत ते फुललेल्या पळसावर उतरू लागतात. पळसाच्या फुलांमध्ये भरपूर मध असतो, तो ते प्राशन करीत असतात. पळस मैना पळसात परपरागन आणि परफलन घडविण्याला फार सहाय्य करतात. पक्षी निरीक्षणाचे पहिले धडे फुललेला पळसच देतो. पोपट, पाणपोपट, हळदू, कोतवाल, भृंगराज, साळुंकी, मैना, बुलबुल आणि सूर्यपक्षी असे अनेक प्रकारचे पक्षी मधासाठी येत असतात. सर्वांनाच मध हवा असतो असं नाही. काही त्या फुलांमधील कीटकांसाठी येतात. तो फुलांनी बहरलेला वृक्ष मधमाशांच्या गुंजारवाने निनादित होतो. तो अनाकर्षक वृक्ष फुलांवरील पक्षी व मधमाशांच्या आवाजाने जणू गाऊ लागतो, गुणगुणू लागतो. ते झाड गाणारं झाड होतं. आपल्या आयुष्यात कोणी पळसाचं झाड लावलं, त्याने त्या झाडाची फुलं पाहिली असं सहसा घडत नाही. त्याचं कारण पळसाचं झाड फार हळूहळू वाढतं. वर्षानुवर्ष ते वनवणव्यात जगत मरत असतं. जमिनीत मुळाचा कंद होत असतो. हा कंदच पुढे आनंद कंद होऊन फुलांनी बहरून आनंद देतो. कोणी तो आवडीने घराच्या बागेमध्ये लावतही नाही. पण परवा सर एडविन अर्नॉल्डचं द लाईट ऑफ एशिया हे बुद्धाचं चरित्र वाचताना मी मध्येच थांबलो. सिद्धार्थाची आई मायादेवी आपल्या राजवाड्याच्या उद्यानातील पळसाच्या वृक्षाखाली नित्य बसत असल्याचा उल्लेख आहे. मला पळसाविषयीची सप्तशतीमधील सुंदर गाथा आठवली. त्यामध्ये लिहिलं आहे, पोपटाच्या चोचीप्रमाणे लाल भडक अशा पळस पुष्पांनी पृथ्वी शोभायमान झालेली आहे. जणू बुद्धाच्या चरणाशी
वंदन करण्यासाठी लोटांगण घालणाऱ्या भिक्षू संघाप्रमाणे हे दृश्य दिसत आहे. पळसाची लाल नारंगी फुलं पोपटाच्या चोचीसारखी दिसतात, म्हणून पोपटाला किंशुक हे वैकल्पिक नाव आहे. नवेगाव तळ्याकाठच्या जंगलामध्ये पिवळ्या फुलांचा पळस पाहिला तसा मी पांढऱ्या फुलांचाही पळस पाहिला. हा पिवळा व पांढरा पळस फुलला की जपानी लोक चेरीची फुलं पाहायला जावेत, तसा मी देखील मुद्दाम तो फुलोरा पाहायला जात असे. आपल्याकडे अशी फुलं पाहायला जायची आवड जरा कमीच. आपल्या संस्कृत व प्राकृत वाङ्मयामध्ये वसंतोत्सवाची विपुल वर्णनं आहेत. त्यावरून आपल्या प्राचीन जीवनातल्या निसर्गप्रेमाची साक्ष आपणाला मिळते. पण ही निसर्गपूजा जीवनातून नष्ट होऊन ग्रंथांमध्ये जाऊन बसली आहे. मात्र या उलट जपानमध्ये घडलं. त्यांनी निसर्गाचं हे वातावरण जीवनामध्ये आणलं आहे. नाहीतर चेरीत व पळसात काय फरक आहे? चेरीच्या फुलोऱ्याचे 15-20 दिवस सोडले तर इतर वेळी या झाडाचं रूप पळसासारखंच अनाकर्षक असतं. चेरीच्या मोहराला जपान्यांनी जागतिक महात्म्य मिळवून दिलं. चेरीवर शेकडो लक्षावधी हायकू लिहिण्यात आल्या आहेत. चेरीचा मोहर पाहायला जगातील निसर्गप्रेमी जपानला जातात. तुम्ही पळसवनात गेलात की पळसाखाली केसरी रंगाच्या फुलांचा सडा पडलेला असतो. कांचन मृगाला पळसाची फुलं खायला फार आवडतात. गाथा सप्तशतीत एक बहारीचं वर्णन दिलं आहे, ते असं: रानात जागोजागी पेटलेल्या वणव्याच्या लाल ज्वालांच्या ओळींनी वनप्रदेशात प्रकाशित झालेले झाडं पाहून अज्ञ कांचन मृगाला ती फुलांनी बहरलेली पळसाची झाडच वाटली आणि म्हणूनच बिचारा कांचन मृग अरण्यातून बाहेरच पडला नाही. कोवळ्या पानाबरोबर लवकरच पळसाला चापट तांबड्या रंगाच्या शेंगा धरू लागतात. त्यांना पळस पापडी म्हणतात. वाटतं की झाड पुन्हा वेगळ्याच पानांनी बहरलं आहे. पळस पापडी इतकी हलकी असते की वाऱ्याच्या प्रत्येक झुळकी बरोबर रुणू वाजू लागते. ती वाऱ्याने सहज दूरवर विखुरली जाते. पळसाला पानं तीनच ही म्हण मी अनेकदा वाचली आहे, पण तिचा अर्थ जाणवला तो कैलासवासी धनुर्धारी लिखित वाईकर भटजी ही कादंबरी वाचताना. 1897 साली लिहिलेली ही कादंबरी वाचताना गोल्डस्मिथच्या द विकर ऑफ वेकफिल्डची आठवण होते. फार वर्षांपूर्वी मी पळसावर एक कथा लिहिली होती. त्या माळरानातून तो बौद्ध भिक्षू रोज भिक्षेसाठी गावामध्ये जाई. तो एक महान शिल्पकार होता. माळरानातून जात असता समोरच्या डोंगर माथ्यावर पळसाचं वन होतं. पळसाच्या 3 बहिणी हातात हात घालून वाऱ्याबरोबर नृत्य करू लागल्या की तो कलाकार त्यांच्याकडे कौतुकाने पाहत पुढे निघून गेला की त्या खुदकन हसत. 3 बहिणींचं ते मधुर स्मित त्याच्या मनातच राही. गावात एका वेश्येच्या दारामध्ये उभा राहून त्याने भिक्षा मागितली. मोत्याचा शुभ्र हार तिने त्याच्या स्वागतार्थ प्रदान केला. तो तिला म्हणाला, नको, मला पळसाच्या द्रोणामध्ये पाणी हवंय, बुद्ध देवांच्या चरणांवर वाहण्यासाठी. सर लिहितात, फार वर्षांपूर्वी मी नांदेड जिल्ह्यातील पैनगंगे काठच्या सहस्रकुंडाला गेलो होतो. नदीच्या काठचा प्रदेश सपाट व विस्तृत. या घनदाट झाडीत वसंत आला की त्यातील पळस वनाला फुलांचा बहार येई. जंगलामध्ये ठिकठिकाणी मथुरा लमाणांचे तांडे होते. त्यांचा मुख्य धंदा गायी पाळण्याचा. मथुरा लमाणांच्या स्त्रिया दिसायला फार सुंदर असतात. राधेच्या कुळातील म्हणूनच की काय. ऐन दुपार झालेली. वृक्षाच्या छाया देखील तळाशी लपलेल्या. आमची बैलगाडी अशाच एखाद्या तांड्याजवळ आलेली. ओढ्यातील खडकावर बसून न्हात असलेल्या स्त्रिया दुरूनच दिसायच्या. गाडीच्या धावांच्या खडखडाटाचा आवाज कानी पडताच त्या तरुणी एखाद्या सुसरीप्रमाणे चपळतेनं पाण्यामध्ये शिरायच्या. गाथा सप्तशतीकाराने तरुणांना सावधगिरीची सूचना दिली आहे. पळसाच्या फांद्यांवर पिवळसर तांबडी फुलं डवरली आहेत. मुलांनो, या बहरात वसंताचे सामर्थ्य दिसत असल्यामुळे लोकांना त्याची भीती वाटते. होळी जवळ आलेली.
पळसाच्या लाखेपासून तयार केलेल्या रंगीत रोंगणाने त्या तरुणी आपल्या लांब सडक बोटांची नखं रंगवायच्या. पळसाच्या फुलापासून पिवळा धमक रंग तयार करून वनाधिकाऱ्याची त्या वाट पाहत असायच्या. वनाधिकारी म्हणजे त्या भागातील सर्वात मोठा अंमलदार. मी अनेकदा त्या रंगामध्ये न्हालोय. सुटका व्हायची ती भरपूर बक्षीस दिल्यानंतरच. आता या गोष्टीला अनेक वर्ष झालीत, पण असा वसंत आला की वरील साऱ्या प्रसंगांची आठवण होते. त्यावेळी मी फार बावरून जाई. आता मात्र त्याचे विलास विभ्रम आठवतात. पाठ असलेल्या एखाद्या कवितेचा गर्भित अर्थ लागावा, पण खूप विलंबाने तसा. मित्रहो, सरांचा सुंदरसा लेख इथे संपतो. पळस ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याची पाने तळहाता एवढी रुंद व जाड असतात. जेवणाच्या पत्रावळीसाठी याच्या पानांचा वापर होतो. भारतात या झाडास होळीच्या सुमारास गर्द केशरी रंगाची फुलं येतात. या फुलांचा पूर्वी रंग करण्यासाठी वापर होत असे. कृत्रिम रासायनिक रंगांमुळे ही पद्धत आता मागे पडली. याच्या बिया फार कडू असतात. ही औषधी वनस्पती बांगलादेश, भारत, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, मलेशिया आणि पश्चिम इंडोनेशियामध्ये वाढते. आणि हे झाड, हा वृक्ष पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा आराध्य वृक्ष मानला जातो. या परंपरागत चालत आलेल्या माहिती व्यतिरिक्त आज भरपूर माहिती, एक नवीन माहिती सरांच्या लेखामधून तुम्हाला कळाली असेल. तर हा लेख आपल्याला कसा वाटला हे मला नक्की कळवा. आता मी आपली रजा घेते. आपण लवकरच भेटू एका सुंदरशा पुस्तकासह किंवा एखाद्या सुंदरशा कथेसह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.